नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मटार मेथी करतो आहे मलाईदार. तर आता कुकर घ्यायचा आहे. त्यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये ह्या 2 ते 3 मिरच्या टाकायच्या आहेत, कमी तिखटवाल्या आहेत. आणि 7 ते 8 छोट्या पाकळ्या आहेत लसणाच्या आहेत. अद्रक टाकलेलं आहे आणि 1 वेलची टाकलेली आहे आणि तमालपत्र कट करून 1 टाकलेलं आहे. जावित्री, दालचिनी 1 छोटा तुकडा, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग आणि यामध्ये ना हे पांढरे तीळ अर्धी वाटी, मगज बी अर्धी वाटी आणि अर्धी वाटी काजू असे आपण त्यामध्येच कुकरमध्येच टाकलेले आहे. ते मी शूट घ्यायचं राहिलेले आहे. आणि हे बघा, आता मेथी आपण कट करून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे कट करायचे आहे. आता एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये हे मेथी सगळी टाकायची आहे आणि हे मटार आहेत 1 वाटी, ते याच्यामध्ये टाकायचे. आणि हे बघा, ह्या कुकरमध्ये ना हे बघा, ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. गॅस चालू करायचा आहे आणि कुकर गॅसवर ठेवायचा आहे. आणि एखादी अशी ना प्लेट टाकायची आहे आणि त्याच्यावर आपण एक पातेलं ठेवायचं आहे ना, हे म्हणूनसाठी खाली बेसला अशी प्लेट टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे बघा, हे पातेलं ठेवण्यासाठी आपण प्लेट टाकलेली आहे. हे बघा, हे पातेलं ठेवायचं आहे. चटका लागू शकतो, सावकाशपणे ठेवायचं आहे. त्याच्यावर एखादी प्लेट ठेवायची आहे, पाणी जाईल म्हणून. आणि आपण कुकरचं झाकण लावून कुकरच्या शिट्या 2 करून घ्यायच्या आहेत. आता हे बघा, फुलके करण्यासाठी गहू पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार नमक टाकायचं आहे. आणि जसं आपण चपातीचं कणिक मळतो आहे तसं पाणी टाकून आपण मळून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, पीठ आता आपण चिंबवण्यासाठी ठेवलेलं आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस आता बंद करायचा आहे. हे बघा, आता कुकर थंड झालेला आहे, त्याच्यातली वाफ गेलेली आहे. आपण कुकर उघडून बघायचं आहे. हे बघा, आता ही वरची पण प्लेट काढायची आणि हे पातेलं पकडीच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. आता हे बघा, ही आतली प्लेट आहे ती काढून घ्यायची. तमालपत्र काढून टाकायचं आहे, त्याचं काम झालेलं आहे आता. आणि आता हा मसाला वाटून घ्यायचा आहे चांगला. हे बघा, अशी पेस्ट झालेली आहे. आता यामध्ये आपण दूध नेहमी वापरतो ना, त्याच्यावरची मलाई घेतलेली आहे 2 चमचे. हे बघा, आणि परत फिरवायचं आहे. हे बघा, अशी पातळ अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे त्याची. आता एक कढई गरम करायला ठेवायची आहे. त्यामध्ये तूप टाकलेलं आहे मी 2 चमचे. दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल. आणि हे बघा, जे आपण मटार आणि मेथी जी वाफवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे. आणि चांगली सगळी ओतायची आहे आणि चांगले हलवून घ्यायची आहे. चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, कारण हे तुपात आणि तेलात परतले ना की त्याची चव छान येते. काही शिजायची गरज नाही, कारण ते आपली पहिली वाफवून घेतलेली आहे, त्याच्यामुळं काही एवढं हे नाही. फक्त 2 मिनटासाठी एक मिक्स करून घ्यायची आणि वाफ द्यायची 2 मिनटासाठी फक्त. एखादं झाकण ठेवायचं आहे आणि वाफ देऊन घ्यायची 2 मिनटासाठी. झाले आता आपण चांगली मिक्स करूयात. हे बघा, अशा पद्धतीने चांगली मिक्स करायची आहे. गॅस बंद करूयात. कमी करायचा. आणि जे आपण हे बॅटर केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
गॅस तोवर बारीक ठेवायचा आहे. हे बघा. आणि आता कुकरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते कुकरचं भांडं धुवून घ्यायचं आहे. हे बघा. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं परत. चांगलं हलवायचं. आणि यामध्ये गरम मसाला आपला जो साठवणीचा असेल तो गरम मसाला टाकायचा 1 चमचा. आणि जर चव घेऊन बघायचं, कारण आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे त्यानुसार नंतरचं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि चांगलं मिक्स करूयात आणि चांगली उकळी काढून घेऊयात. मैत्रिणींनो, चवीला अप्रतिम लागलेलं आहे हे, तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, परत त्या साईडला शिफ्ट केलेलं आहे आणि आपण आता फुलके करण्यासाठी तवा ठेवलेला आहे. आणि हे जरा पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. चांगलं स्मूथ मळायचं आहे. हे बघा, मऊ सूत झालेला आहे व्यवस्थित. आता एक गोळा काढून फुलका लाटून घ्यायचा आहे. हे रेस्टॉरंट स्टाईलच्या भाज्या असतात ना, त्याच्यासाठी ना फुलकेच खूप छान चवीला लागतात. चपातीपेक्षा फुलकाच करायचा, कारण हे कॉम्बिनेशन खूप छान आहे फुलके आणि आपली ही मटार आणि मेथीची भाजीसाठी. हे बघा. आणि आता आपण तूप लावायचं आहे. गरम गरम खायला छान लागते हे. हे बघा, असे सगळे आपण करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण दुसरा पण टाकायचा आहे. हे बघा, गॅसवर पटकन हा फुलला जातो. हे बघा, पटकन फुलतात हे. हे बघा मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग उद्या भेटूया आपण दुपारी 3 वाजता. तोवर धन्यवाद.